एव्हरीवन, जय हिंद. आपण प्रोव्हर्ब्स पाहतोय. पार्ट 1 तुमच्यापर्यंत आलेला आहे. पार्ट 2 चं लेक्चर आता होईल. आणि अगोदर 50 प्रोव्हर्ब्स पाहिलेत. या लेक्चरमध्ये साधारणतः 56 पाहूयात. प्रोव्हर्ब्स काय आहेत? सिंपलचं ग्रुप ऑफ वर्ड्स ज्याचा काहीतरी मिनिंग असतो. भाषेला काय करतात, आणखी थोडंसं अलंकारिक करण्याचा प्रयत्न करतात. त्या आणखी थोडंसं काय सौंदर्य मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. लाईक वाक्प्रचार असेल, म्हणी असेल, या सगळ्या गोष्टी. एक एक प्रोव्हर्ब्सला काय करतो आपण, सुरुवात करूयात. ओके, समजून घेऊयात की काय प्रोव्हर्ब्स काय असतात या अर्थाने, किंवा मग प्रोव्हर्ब्सचे मीनिंग्स काय आहेत. ओके, बिहाइंड एव्हरी ग्रेट ऑर सक्सेसफुल मॅन देअर स्टँड्स अ वुमन. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो वगैरे, असं तुम्ही ऐकलं असेल ना. नंतर काही मुलांनी तर त्याचं असं पण बनवलं की प्रत्येक अपयशी किंवा अयशस्वी पुरुषाच्या मागे सुद्धा एका स्त्रीचाच हात असतो वगैरे. तर हे चला, ते त्यांची पद्धत आहे. जो ज्याला जसं वाटेल तो त्याचं इंटरप्रिटेशन करत असतो. आपण आपल्या पद्धतीने जी अगोदर पासून चालत आलेली म्हण आहे तीच समजून घेऊया. ओके, बिहाइंड एव्हरी ग्रेट ऑर सक्सेसफुल मॅन देअर स्टँड्स अ वुमन. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. या हा जो अर्थ आहे मराठीमध्ये, तोच इंग्लिशमध्ये या म्हणीचा आहे. बिहाइंड एव्हरी ग्रेट ऑर सक्सेसफुल मॅन देअर स्टँड्स अ वुमन. होतं काय, आता बघा मी सेकंड घेतोय. मॅरी इन हेस्ट, रिपेंट ॲट लेजर. मग यामध्ये काय करतात, हा शब्द गाळणार, हा शब्द गाळणार. मग ते दोन शब्द कोणकोणते आहेत ती प्रोव्हर्ब कंप्लीट करण्यासाठी असं विचारलं जातं, फिल इन द ब्लँक साठी वगैरे. काय काय परीक्षांना काही वेळेस काय करतात, शब्द फक्त या ठिकाणचा शब्द वेगळाच काहीतरी घेतला जातो आणि करेक्ट इनकरेक्ट मध्ये, करेक्ट इनकरेक्ट काय म्हणता येईल त्याला, स्पॉटिंग द एरर असेल, याच्यासाठी वगैरे विचारलं जातं. अशा प्रकारे फक्त या म्हणींचा वापर होतो, बाकी ठिकाणी कुठे होत नाही. पण प्रश्न येऊ शकतात. सरळ सरळ प्रोव्हर्ब वरती प्रश्न फार क्वचित आलेले आहेत. तरी सुद्धा मी म्हटलं होतं की 2 लेक्चर तुमच्यापर्यंत देईल. ते हे 2 लेक्चर्स आहेत. एक तुमच्यापर्यंत पोहोचलंय. दिस इज सेकंड लेक्चर. ओके, मॅरी इन हेस्ट, रिपेंट ॲट लेजर. घाईघाईत लग्न करा आणि एकदम आरामात त्याचा पश्चाताप करत बस, या म्हणीचा अर्थ. म्हणून मी काय करतोय, सध्या वेळ घेतोय की घाईघाईत काय करायचं नसतं, हे मला तुम्हाला सांगायचं. ओके, मॅरी इन हेस्ट, रिपेंट ॲट लेजर. एकदम घाईघाईत लग्न करा आणि आयुष्यभर एकदम आरामात पश्चाताप करत बसा, असा त्याचा अर्थ. मॅरी इन हेस्ट, रिपेंट ॲट लेजर. हेस्ट म्हणजे घाईघाईत, रिपेंट म्हणजे पश्चाताप करणे, आणि लेजर म्हणजे काय, थोडक्यात आरामात किंवा वेळ घेऊन. ओके, नेक्स्ट, वन गुड टर्न डिझर्व्स अनादर. तुम्ही जर कोणावरती उपकार केले, वन गुड टर्न म्हणजे काय, तुम्ही जर कोणावरती उपकार केले तर त्याची परतफेड तो कशाने करतो, उपकारानेच करतो. बरोबर का? हा झाला चांगला विचार. एखाद्यावरती उपकार केले तरी सुद्धा तो लाथ मारतो, तो भाग वेगळा. वन गुड टर्न डिझर्व्स अनादर. तुम्ही जर एखाद्यावरती उपकार केले तर तो सुद्धा तुमच्यावरती उपकार करणार. तुम्ही जर कोणाला चांगले बोलले तर तो तुम्हाला चांगलं बोलणार. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, असं जे आहे ना, त्या अर्थाने वन गुड टर्न डिझर्व्स अनादर. नेक्स्ट, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. काय असतं, जे आपल्या जवळचे आहेत, घरचे आहेत, जवळच्या नातेसंबंधातील व्यक्ती आहेत, त्यांचा आपल्यावर अधिकार जास्त असतो. बरोबर का? म्हणून चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणजे काय, जर आपल्याला चॅरिटी म्हणजे काय, दान धर्म करणे किंवा काहीतरी देणे वगैरे. आपल्याला एखाद्याला काही द्यायचंय असं जेव्हा असेल तेव्हा ते जवळच्यांपासून सुरुवात वगैरे करा, असं त्यांचा अर्थ आहे. कारण का, जवळच्या लोकांचा तुमच्यावरती काय असतो, जास्त हक्क वगैरे असतो, या अर्थात. ओके, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपल्या जवळच्या लोकांविषयी त्या प्रकारची भावना असणे किंवा त्यांचा चांगल्या प्रकारे विचार करणे सुरुवातीला, त्याला म्हणायचे चॅरिटी बिगिन्स ॲट होम. नेक्स्ट, when poverty comes in at the door, love flies out of the window. आता तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, ही व्यक्ती असते, त्याच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित चालू असतं, पैसा पाणी वगैरे चांगलं असतं, काही अडचण नाही. मग त्याच्याबरोबर एखादी मुलगी त्याच्या काय म्हणता येईल जवळ येते किंवा त्याच्या आयुष्यामध्ये येते वगैरे, कारण इकडे सगळं व्यवस्थित चालू आहे.
करिअरच्या दृष्टीने म्हणा, पैसा पाणी या संपत्तीच्या सगळ्याच्या दृष्टीने, याचे जेव्हा काय होते ना, उलटा प्रवास चालू होतो, काहीतरी कार्यक्रम गंडतो, मग जवळच्या आलेल्या व्यक्ती काय करतात, दूर जायला लागतात. When poverty comes in at the door, love flies out of the window. आता कळालं, जेव्हा गरिबी वगैरे यायला लागते तेव्हा प्रेम वगैरे या गोष्टी साईडला जातात. अगोदर हा प्रश्न, मोठा प्रश्न उभा राहतो. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं वाईट काय असेल, काळ सुरू असेल, त्या काळात तुमच्या बरोबर जे आहे ते खरे माणसं तुमच्या आजूबाजूला असणार, राईट. When poverty comes in at the door, love flies out of the window. म्हणजे लव कुठून पळायला सुरुवात करतं, खिडकीमधून. का? कारण गरिबी दरवाजापर्यंत आली ना, मग लव निघून जातं. घराचे वासे फिरले की, म्हणजे घर फिरलं, आपण म्हणतो ना, घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. त्या अर्थाने काहीतरी खटकायला लागलं की प्रचंड गोष्टी, वाईट गोष्टी वगैरे घडायला लागतात त्या अर्थाने. म्हणूनच म्हटलंय, when poverty comes in at the door, love flies out of the window. Next, a stitch in time saves 9. एखादी गोष्ट असेल तुमच्याकडे, तुमचा शर्ट, ठीक आहे, माझा शर्ट असेल, हा शर्ट आहे, मी नेहमी शर्ट घालतो, कुठेतरी काय झालं ना, थोडासा फाटला गेला, आणि फाटला गेला, मी त्याच्यावरती एखादा टाका घेतला नाही, तर हळूहळू पुन्हा काय येणार, ते जास्त फाटणार, ते शिवलं नाही, ते जास्त फाटणार. याचा अर्थ काय, वेळेवर जर मी त्याला एक टाका तिथं घेतला असता किंवा ते शिवलं असतं तर जास्त फाटलं नसतं, बरोबर. लिटरल मिनिंग. आता येऊयात ऍक्च्युअल मिनिंग कडे. एखादी गोष्ट असेल, जी गोष्ट वेळेत होणं अपेक्षित असतं, त्यामुळे काय होणार, पुढचा अनर्थ टळणार आहे. अ स्टिच इन टाइम सेव्ह 9 म्हणजे काय, वेळेवर घेतलेला एक टाका पुढचे 9 टाके वाचवतो, बरोबर. जसं की तुम्हाला सांगतो, मग फार क्लिअर आहे, एक एक्झाम्पल सांगतो. वेन आय वॉज इन 9th, म्हणजे मी 9वीला असताना, एकदा असं झालं की आम्ही खेळत असताना मला माझा मित्र काहीतरी बोलला, मी दगड उचलला आणि तो मारायचा की मुख्याध्यापकांनी पाहिलं की जोरात तिथूनच ओरडल्यानंतर सुद्धा मी तो दगड त्याच्याकडे फेकला. हे पाहिलं त्यांनी सगळं, की मी ओरडल्यानंतर सुद्धा यांनी दगड फेकलाय. मग त्यांच्याकडून ते राहावलं नाही, की त्याने मला बोलून घेतलं आणि सांगितलं की जर मी तुला आज बोललो नाही तर कदाचित तू 9वीला आहेस, 9वी आणि 10वी तुझं होऊन सुद्धा जाईल इथून, या शाळेतून, पण तू कदाचित ज्या मर्यादेत राहायला पाहिजेस त्या मर्यादेत कधीच राहणार नाही. हे वाक्य त्यांचं शेवटचं होतं. त्याच्या अगोदर त्यांनी एक साधारण तासभर झापलं होतं. याचा अर्थ काय, अ स्टिच इन टाइम सेव्ह 9. आणि मलाही वाटतं ती जी घटना घडली, म्हणजे साधारणतः ते तासभर त्यांना सहन करणं, त्यांना ऐकणं फार अवघड होतं, तरी सुद्धा त्याच्यानंतर 9वी 10वी असेल आणि त्याच्यानंतर पुढची 3-4 वर्ष 5 वर्ष असतील, ती एक घटना सातत्याने कुठेतरी शिकवत राहिली मला की नाही, चुकीचं काम केल्याच्या नंतर आपल्याला त्यातून शिकून पुढे जायचं, आणि वेळेवर काय म्हणतात त्याला, चूक जर घडली तर त्याचं शिक्षा वेळेवर भेटली पाहिजे. अ स्टिच इन टाइम सेव्ह 9, वेळेवरती ते व्हायला पाहिजे, बरोबर. कोणतीही गोष्ट ज्या त्या वेळेला घडणं गरजेचं आहे, म्हणून म्हणतात की अ स्टिच इन टाइम सेव्ह 9. पुढचं जे संकट आहे किंवा पुढची आपत्ती आहे ते कमी होणार किंवा घडणार नाही, त्या अर्थाने अ स्टिच इन टाइम सेव्ह 9, वेळेवर घेतलेला एक टाका पुढचे 9 टाके वाचवतो, या अर्थाने. नेक्स्ट, देर इज मेनी अ स्लीप ट्विक्स्ट द कप अँड द लिप. लिप म्हणजे काय, ओठ, भिगे ओठ, तर प्यासा काय असेल ते, ओके. देर इज मेनी अ स्लीप ट्विक्स्ट द कप अँड द लिप. ट्विक्स्ट म्हणजे काय, बिटवीन. याचा अर्थ बघा दुसरा, बिटवीन म्हणजे काय, दोन गोष्टींच्या मध्ये. तुम्ही चहा प्यायला कप घेतलाय आणि तो कप घेऊन आपल्या तोंडापर्यंत म्हणजे ओठांपर्यंत नेईपर्यंत देर इज मेनी अ स्लीप. तो कितीतरी वेळा काय होऊ शकतो, स्लीप होऊ शकतो. म्हणजे काय खरं आहे का, तुमची पूर्व परीक्षा झाली आहे, पूर्व परीक्षेपासून फायनल रिझल्ट येईपर्यंत, फायनल रिझल्ट आल्याच्या नंतर जॉईनिंग येईपर्यंत, आणि जॉईनिंग आल्याच्या नंतर तुम्ही जॉईन होईपर्यंत कोणतीच गोष्ट खरी नसते. पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे, स्किल टेस्ट असेल काही ठिकाणी फिजिकल टेस्ट असेल, काही ठिकाणी इंटरव्ह्यू असेल, फायनल निकाल असेल,
निकाल रिव्हर्स झाले तो 2019 चेक करा, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल निकाल लागला, सगळीकडे सेलिब्रेशन झाले, मुलांचे लग्न जमले आणि ग्रुप ए ग्रुप बीच्या सर्व्हिस झाले, मुलांचे नाव निकाल रिवाइज झाल्याच्या नंतर बाहेर पडले. देर इज मेनी स्लीप ट्विक्स्ट द कप अँड द लिप. म्हणजे आम्ही म्हणतो की कोणतीही गोष्ट एकदा शोर होईपर्यंत, निकाल आल्याच्या नंतर सुद्धा जॉईनिंग येईपर्यंत वगैरे किंवा फायनल रिझल्ट येईपर्यंत काही बोलायला नाही पाहिजे, पुढं सांगायला नाही पाहिजे. नाहीतर मग जी चर्चा चालू होते ना, झालं झालं जॉईनिंग, काय निवड झाली झाली झाली, अधिकारी झाला झाला झाला, नाही झाला, म्हणजे असं होऊन बसतं. निकाल रिव्हर्स झाला, आणखी काही अडचणी आल्या, कुठं स्टे आला, काही झाला, मग तो दरम्यानचा काळ आपल्याला पचवणं फार अवघड असतं. देर इज मेनी स्लिप ट्विक्स द कप अँड द लिप. म्हणजे काय, कोणती गोष्ट फायनल होईपर्यंत काही शाश्वती नसते त्या अर्थाने. ओके. नेक्स्ट, बार्किंग डॉग सेल्डम बाईट. भुंकेल तो चावेल काय. भुंकणारा कुत्रा क्वचितच चावतो. बार्किंग डॉग, भुंकणारा कुत्रा, सेल्डम म्हणजे क्वचित, बाईट म्हणजे चावणे. भुंकणारा कुत्रा क्वचितच चावतो. ज्याला चावायचं ते भुंकत बसत नाही. गरजेल तो पडेल काय, गरजणारा पडतोच असं नाही. कधी कधी अचानक पाऊस चालू होतो, साधारणतः तासभर मुसळधार पाऊस येतो आणि अचानक चालू झालं, राईट. मग गरज एखादे असं होतं बघा, बऱ्याचदा तासभर आभाळ आकाश गरजत असतं, पाऊसच येत नाही. गरजेल तो पडेल काय, भुंकेल तो चावेल काय, या अर्थाचे आपण जे वापरतो मराठीमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये आहे बार्किंग डॉग सेल्डम बाईट. नेक्स्ट, इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ट मिल्क. दूध जर सांडलं आहे किंवा दूध उतू गेलं आपण म्हणतो ना, त्याच्यावरती रडत बसण्यात काही अर्थ आहे का. दूध गरम करायला मांडलेलं होतं आणि ते दूध उतू गेलं किंवा दूध सांडलं. दूध सांडलंय ना, आता काय करणार तुम्ही. मग त्याच्यावरती कुडत बसण्याचा काय अर्थ आहे का, किंवा वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे का. जे झालंय ते झालंय, बरोबर. इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ट मिल्क. नेक्स्ट, जे झालं ते झालं, झालेल्या गोष्टींवरती पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही, हा तो अर्थ आहे. देर इज नो स्मोक विदाउट फायर. विस्तवाशिवाय धूर नाही. आपण म्हणतो ना, काहीतरी शिजतंय तेव्हा चर्चा चालू झाली, एखाद्यावरती जर आरोप होतोय, हा काहीतरी तथ्य असेल तेव्हाच तर आरोप होतोय. देर इज नो स्मोक विदाउट फायर. विस्तवाशिवाय धूर असणार आहे का, कुठेतरी आग लागलेली असणार, कुठेतरी थोडंसं विस्तव वगैरे असणार, तेव्हा तर धूर निघतोय, बरोबर. विस्तवाशिवाय काय म्हणता येईल, धूर निघणार नाही, किंवा विस्तवाशिवाय धूर नाही. सेट अ थीफ टू कॅच अ थीफ. चोराने चोराला पकडणे, काट्याने काटा काढणे, राईट. इट टेक्स थीफ, THIEF, इथं थीफ आहे बरं का. इट टेक्स अ थीफ टू कॅच अ थीफ. करेक्शन करून घ्यायचं लगेच. सेट अ थीफ टू कॅच अ थीफ म्हणजे चोराने चोराला पकडणे. इट टेक्स अ थीफ टू कॅच अ थीफ म्हणजे सुद्धा चोराने चोराला पकडणे एकच अर्थ आहे, फक्त वेगवेगळ्या शब्दांमध्ये मांडले. काट्याने काटा काढणे, राईट. चोराने चोराला पकडणे, त्याला म्हणायचं इट टेक्स अ थीफ टू कॅच अ थीफ. नेक्स्ट, द वेअरर नोज वेअर द शू पिंचेस. ज्याचं जळतं ना त्याला कळतं. वेअरर म्हणजे काय, वेअर, WEAR, वेअर म्हणजे काय, कपडे घालणे, कपडे परिधान करणे. इथं आहे शूज, शू, बरोबर का. द वेअरर नोज वेअर द शू पिंचेस. शू म्हणजे हा एक, याचं प्लुरल होतं SHOES, शूज, बरोबर का. द वेअरर नोज वेअर द शू पिंचेस. जो शूज घालतो ना पायामध्ये, त्यालाच कळतं की शू कुठून, त्याच्यामध्ये खिळा वगैरे असेल, काहीतरी असेल तर ते कुठं टोचतोय. दुसरे कोणी सांगू शकणार आहे का, अजिबात नाही. म्हणजे काय, ज्याचं जळतंय त्याला कळतंय, जो ती परिस्थिती अनुभवतोय ना त्याला त्यातील दुःख माहिती. द वेअरर नोज वेअर द शू पिंचेस. बेगर्स कॅन नॉट बी चूजर्स. बेगर म्हणजे कोण, भिकारी. चूजर्स म्हणजे काय, ज्याच्याकडे चॉईस असते. आता मला सांगा, एखाद्या ठिकाणी, एखाद्या चौकात वगैरे, सिग्नलला वगैरे कुठेतरी एखादा भिकारी उभा आहे आणि तो भीक मागतोय. आता तो म्हणू शकेल का, नाही मला 100च्या खाली देऊ नका, एक तर द्यायचे असतील तर 100 द्या, 150 द्या, 200 द्या, नाही देऊ नका. अरे भिकारी आहेस तर मग जेवढं दिलं तेवढं घ्यावं लागणार ना, अशी परिस्थिती. त्याला म्हणतात बेगर्स कॅन नॉट बी चूजर्स.
बेगर्सकडे काय चॉईस नसते थोडक्यात. गिव्ह समवन अन इंच अँड दे विल टेक अ माईल. एखाद्याला तुम्ही 1 इंच एवढी जागा द्या आणि तो काय करतो, अँड दे विल टेक अ माईल, माईलभर जागा घेतो. मराठीमध्ये म्हण आहे, भटाला दिली ओसरी, भट हळूहळू हातपाय पसरी. राईट. ओसरी दिली, थोडीशी जागा दिली बसायला, तो थेट आतमध्ये चाललाय. मराठीमधील जुनी म्हण आहे. अगेन त्याच्यावरती वेगळ्या याच्यामध्ये विचार करायचा नाही, फक्त ते मराठीतील काय म्हण समजून घ्या. गिव्ह समवन अन इंच अँड दे विल टेक अ माईल. ओके. असं भरपूर ठिकाणी होतं बघा. तुम्ही एखाद्याला थोडीशी स्पेस द्यायचा विचार करा, ते प्रचंड मागणार. म्हणजे गिव्ह समवन अन इंच अँड दे विल टेक अ माईल. मी जास्त बोलणार नाही थोडक्यात. नेक्स्ट, इट टेक्स टू टू मेक अ क्वारल. एका हाताने टाळी वाजत नाही. मिनिंग इट टेक्स टू, त्यासाठी कोण पाहिजे, 2. इट टेक्स टू टू मेक अ क्वारल. एका हाताने टाळी वाजत नाही, एका साईडने भांडण सुरू होत नाही किंवा भांडण कंप्लीट होत नाही. सुरू एका साईडने होईल, कंप्लीट मात्र भांडण जे होईल ते दोघांनीच होईल, दोनच लागतील. राईट. इट टेक्स टू टू मेक अ क्वारल. एका हाताने टाळी वाजत नाही, तो मिनिंग आहे. नेक्स्ट, टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ म्हणजे काय, 5-50 आचारी, मराठीमधील म्हणे बघा, 5-50 आचारी वर्णामध्ये मीठ भारी. स्वयंपाक घरात जर चार चौघी जर असल्या ना, तर जे गोंधळ घालून ठेवतील त्या स्वयंपाकाच्या याच्यामध्ये, त्यापेक्षा कोणीतरी एक जण पाहिजे, 2 जण पाहिजे, असा अर्थ नाही. आणि याचा अर्थ सांगू का, 5-50 आचारी वर्णामध्ये मीठ भारी, याचा अर्थ काय, लुडबुड करणारे जास्त लोक नको, कोणीतरी त्याला डिरेक्ट एकानेच करायला पाहिजे. मूवीचा डिरेक्टर एकच असतो, नाटकाचा दिग्दर्शक एकच असतो. राईट. म्हणजे कोणत्या गोष्टीचा असतो दिग्दर्शक, तो एकच असतो. का, 5 आणि 10 जर दिग्दर्शक जर बनवले आपण, तर काय राडाच होऊन जाईल त्या मूवीचा. ओके नाही. टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. 5-50 आचारी वर्णामध्ये मीठ भारी, असं त्याचा अर्थ. बर्ड्स ऑफ अ फीदर फ्लॉक टुगेदर. एकाच माळेचे मणी. शब्दशः जाऊ नका, आता इथे शब्दशः जाता येणार नाही, वेगळं काहीतरी एक्सप्लेन करत बसावं लागेल मला. एकाच माळेचे मणी म्हणजे बघा, आपण आहोत, आपले मित्र आहेत, आणि मग आपल्या संबंधीची तक्रार आपले आई वडील आपल्या मित्राकडे करतात. तर त्यालाही माहित असतं आपण काय आहोत, आणि त्यालाही माहित असतं की तो काय आहे. राईट. मग शेवटी सांगून सांगून झाल्याच्या नंतर, म्हणजे आपले आई वडील आपल्या संबंधी तक्रारी आपल्या मित्राकडे केल्याच्या नंतर वगैरे त्यांच्या लक्षात येतं की याला तरी सांगून काय उपयोग होणार, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत, हे सगळे सारखेच आहेत या अर्थाने. राईट. आपले राजकारणी बघा, सगळे एकाच माळेचे मणी आहेत. एकाला झाकायला पाहिजे, दुसऱ्याला, एकाला झाकून दुसऱ्याला काढावं, असं म्हणतात ना, त्या पद्धतीने सगळे सारखेच आहेत, सगळेजण एकाच माळेचे मणी आहेत. राईट. बर्ड्स ऑफ अ फीदर फ्लॉक टुगेदर. सगळे राजकारणी तसेच, यांना फक्त सत्तेचा हव्यास, दुसरं काही नाही करायचं. समाजसेवा वगैरे फक्त प्रचारामध्ये, भाषणांमध्ये वापरण्याचा विषय आहे. टेक केअर ऑफ द पेनीज अँड पाउंड्स विल टेक केअर ऑफ देमसेल्व्स. थेंबे थेंबे तळे साचे. तुम्ही काळजी कशाची घ्यायची, जसं आपल्याकडे काय आहे, पैसा, PAISA, किंवा आपण जे म्हणतो ना पैसे, पैसे हे आपलं छोटं युनिट आहे. 10 पैसे, 20 पैसे, 30 पैसे, आता 100 पैसे म्हणजे 1 रुपया. राईट. 200 पैसे 2 रुपये, 1000 पैसे 10 रुपये. मग तुम्ही काय करा, पैसे जुळवा. जुन्या काळामध्ये 1 पैसा, 2 पैसे, 5 पैसे, असं हे होते बघा, नाणे होते. आता ते नाणे चलनामध्ये नाहीयेत. पण तुम्ही काय करा, पैशांची काळजी घ्या, पैसे कलेक्ट करा. बघा, कलेक्ट करून करून किती पैसे जमा झाले, 100 पैसे जमा झाले. म्हणजे काय, जसं इकडे आपल्याकडे पैसे आहे, तसंच पुढचं मोठं युनिट आहे रुपया. मग तुम्ही जेव्हा एक 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 करून 100 पैसे जमा केले, तेव्हा 1 रुपया तयार झाला. बरोबर का. तुमच्याकडे थेंबे थेंबे करून तळ साचले, बूंद बूंद से घट भरता है. टेक केअर ऑफ द पेनीज अँड पाउंड्स विल टेक केअर ऑफ देमसेल्व्स. आता हे जे चलन आहे, हे मला वाटतं ब्रिटन मधील आहे.
पेनीज हे छोटं चलन आहे. तुम्ही काय करा, पेनी पेनी जमा करा आणि त्यातून काय होईल, पाऊंड तयार होईल. आणि मग म्हटलं तुम्ही जर पेनी पेनी कलेक्ट करत असाल तर पाऊंड्स विल टेक केअर ऑफ देमसेल्फ, ते आपोआप तयार होणार आहेत. थेंबा थेंबाने तळ साचणार आहे, बूंद बूंद से घट भरता है. नेक्स्ट, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, दोन नाउन किंवा प्रोनाउन आहेत आणि दोन्ही सिंग्युलर असतील तरी सुद्धा अँडने जर जोडलेलं असेल तर, दोन नाउन किंवा प्रोनाउन अँडने जोडलेले असतील तर पुढे येणारा जो वर्ब आहे तो कसा पाहिजे, प्लुरल पाहिजे. पण आपल्याकडे काही सेट फ्रेजेस आहेत मी तुम्हाला सांगितल्या होत्या. टाइम अँड टाइड वेट्स फॉर नन, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. आता हे आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा पार्ट. जस्ट आलं इथे म्हणून लगेच सांगतो. पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशन वरती ग्रुप बी आणि ग्रुप सी, ग्रुप बी अँड सॉरी नॉट ग्रुप बी अँड ग्रुप सी, ग्रुप सी टेस्ट सिरीज 2023 ला जी घेण्यात आलेली होती त्याच्यामध्ये तुमच्या माहितीस्तव 3 लेक्चर्स, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे 2 आणि आर्टिकल्स 1 असे 3 लेक्चर्स तुम्हा सगळ्यांसाठी आत्ता उपलब्ध करून दिलेत बघा. तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही लेक्चर बघायला जर फार उशीर केला तर तोपर्यंत ते फ्रीमध्ये असणार नाहीत, ते फ्रीमध्ये ठेवलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, फोल्डर ग्रुप सी मेन्स टेस्ट सिरीज 2023 असं एक बॅच तयार आहे पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशन वरती. डाउनलोड करा, पाहून घ्या. फार सोप्या पद्धतीत सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ओके, मग अशा काही फ्रेजेस आहेत आपल्याकडे 20-22. या फ्रेजेस जर आल्या तर यांच्यानंतर येणारा वर्ब कसा पाहिजे, सिंग्युलर. इथे आलाय का सिंग्युलर? येस आलाय, म्हणजे वर्ब सिंग्युलर फॉर्म मध्ये आला. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. जो काय असेल त्याचा वेग एखादी कृती करण्याचा स्लो असेल परंतु तो स्टडी आहे, त्याच्या कृतीमध्ये सातत्य आहे, रेस जिंकतो. कासव आणि सशाची स्टोरी तुम्हाला माहिती, बरोबर का? कासव आणि ससा यांच्या स्टोरीमध्ये ससा पळत पळत जातो. स्टोरी आठवा, मी पाणी पितो. ससा रेस सुरू झाल्याच्या नंतर पळत पळत जातो आणि मध्ये जाऊन कुठेतरी जाऊन झोपतो. कासवाचं तसं आहे का? कासव एकदा रेसमध्ये उतरला की तो स्लो आहे बट स्टडी आहे. वेग कमी आहे परंतु सातत्य आहे, त्यामुळे तो चालत चालत राहतो आणि ती रेस जिंकतो. हे तुम्हाला माहिती. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. आणि आपल्या सुद्धा अभ्यासात तेच पाहिजे. एकाच दिवशी 15 तास अभ्यास करायचा आणि दुसऱ्या संध्याकाळी रात्री झोपायचं, सकाळी 12 वाजताच उठायचं दुसऱ्या दिवशी दुपारी, असं नाही करायचं. दररोज तुम्ही 8 तास करा, 10 तास अभ्यास करा, परंतु दररोज करा. तुम्ही रेस जिंकलेले असाल, मग काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश, असं एक अशी एक फ्रेज आहे. किंवा बेटर अॅन एग टुडे दॅन अ हेन टुमारो. बेटर अॅन एग टुडे, एक म्हणजे काय, जे काय अंडा आहे ते, हेन म्हणजे काय, कोंबडी. आज आपल्या हातामध्ये काय आहे, एक अंडा आहे, ते बेटर आहे कशापेक्षा, उद्या त्यातून निर्माण होणारे कोंबडीपेक्षा. का? आपण म्हणतो ना, हातचं सोडून पाळतेच्या पाठीमागे लागू नये, की आज आज माझ्याकडे जे आहे ना तेच सत्य आहे. बघा, उद्या काय होईल याच्यावरती कोणीही काही सांगू शकणार नाही. मी तुम्हाला ते एक शॉर्ट स्टोरी सांगितली का, एक मुलगा होता आणि त्याचं सिलेक्शन झालेलं होतं बीडीओ म्हणून. 2013 मध्ये बीडीओ म्हणून सिलेक्शन झालंय आणि पद सोडून दिलं, राजीनामा दिला UPSC ची तयारी करण्यासाठी वगैरे. मी नाव वगैरे सांगत नाही, मला फक्त स्टोरी माहित आहे. आणि मग पुढचे 10 वर्ष गेले. 10 वर्षांत 2023 मध्ये तलाठी म्हणून सिलेक्शन झालं. आणि तलाठी म्हणून सिलेक्शन झाल्याच्या नंतर तलाठी म्हणून जॉब जॉईन करावा लागलं. हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये, त्यालाच म्हणतात बेटर अॅन एग टुडे दॅन अ हेन टुमॉरो. आज तुमच्या हातामध्ये एक अंडा आहे, उद्या त्यातून निघणारे पिल्लू आणि त्यापासून होणारी कोंबडी, त्या कोंबडीचा विचार करण्यापेक्षा आज तुमच्या हातामध्ये जे अंडा आहे ते बेटर आहे. दोन्ही जे आहे त्याचा तोच अर्थ आहे दोन्ही फ्रेजेसचा. अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश. अ बर्ड म्हणजे काय, एक बर्ड जे आहे आपल्या हातामध्ये तो बेटर आहे. अ बर्ड इन हँड इज वर्थ, त्याला जास्त किंमत आहे, दॅन टू इन द बुश. आता हातामध्ये एक आहे ना, दॅट इज व्हॅल्युएबल. नंतर कुठेतरी बुश मध्ये 2 असतील वगैरे, नंतरचा काय संबंध ना. हातामध्ये किती, एक म्हणजे
हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. आणि आयुष्यामध्ये हे लक्षात ठेवा, भरपूर ठिकाणी उपयोगी पडेल. अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात. तशा प्रकारे शहाण्याला शब्दाचा मार, शहाण्याला शब्द पुरेसे आहेत, त्याला कानफाड वगैरे देण्याची आवश्यकता नाही. शहाण्याला शब्दाचा मार. अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. Those who the gods would destroy, they first make mad. मराठीमध्ये एक शब्द आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा वाईट काळ चालू असतो ना, डोकं सुद्धा वाईट गोष्टींकडे वळतं बघा. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणजे बऱ्याचदा असं होतं. इथं बघा, दोज हू द गॉड्स वुड डिस्ट्रॉय दे फर्स्ट मेक मॅड. आता शब्दशः नको जायला, अगेन वेगळा अर्थ तयार होतो. पण विनाशकाले विपरीत बुद्धी, तुमचा काळ जर वाईट चालू असेल, परिस्थिती जर वाईट असेल, तुम्ही आणखी वाईट विचारांमध्ये जाता आणि काहीतरी गडबड गोंधळ होऊन बसतो. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो विनाशकाले विपरीत बुद्धी. लिहून घ्या. शॅलो वॉटर मेक्स मच नॉइज. अशा अर्थाचे आपल्याकडे आणखी एक म्हण आहे. empty vessels make the most noise. शॅलो वॉटर, हे बघा, ही एकदा ऐकून घ्या, समजून घ्या. एम्प्टी व्हेसल्स मेक द मोस्ट नॉइज. एम्प्टी व्हेसल्स म्हणजे काय? ज्या रिकाम्या गाड्या आहेत त्यांचा जास्त आवाज होतो. ट्रॅक्टर आहे, तुम्ही ट्रॅक्टर अनुभव असेल, ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा वस्तू वगैरे ट्रॅक्टरने वाहतूक वगैरे होते. ट्रॅक्टर जर रिकामा असेल ना, त्याचं डंपर असेल, त्याची काय ट्रॉली असेल, ती जास्त आवाज करते. आणि त्याच्यामध्ये जर काही सामान वगैरे भरपूर ठेवलं असेल तर आरामात जाते, आवाज वगैरे काही करत नाही. एम्प्टी व्हेसल्स मेक द मोस्ट नॉइज. कळालं? पीपल हु नो द लिस्ट. लिस्ट म्हणजे काय? कमी. पीपल हु नो द लिस्ट ऑफन टॉक द मोस्ट. ज्या लोकांना एकंदरीतच त्यांचं ज्ञान कमी आहे, ते बोलत जास्त असतात. आणि हे भरपूर ठिकाणी होतं. मी तशा वेळी शांत बसतो. साधी सोपी गोष्ट आहे. बाकीच्यांचा आवाज वगैरे गोंगाट जर चालू झाला असेल तर आपण शांत राहिलेलं बरं. पीपल हु नो द लिस्ट ऑफन टॉक द मोस्ट. ज्यांना कमी माहिती असतं जास्त गप्पा मारत असतात. एम्प्टी व्हेसल्स मेक द मोस्ट नॉइज. रिकामे जर वाहन असेल काही तर जास्त काय होते? आवाज वगैरे करतात. याचा अर्थ काय? आता हे तर झालं, याचं मीनिंग तर तुम्हाला मी सांगितलं की पीपल हु नो द लिस्ट ऑफन टॉक द मोस्ट ही भरपूर ठिकाणी तुम्ही वापरू शकता. कोणी ज्याचा अभ्यास कमी आहे, जास्त बोलत असेल ना, तुम्ही लगेच म्हणायचं एम्प्टी व्हेसल. एम्प्टी व्हेसल्स मेक द मोस्ट नॉइज. उथळ पाण्याला खळखळाट फार आपण म्हणतो ना, तशा प्रकारे. आता ही म्हण समजली? थोडंसं पाठीमागे येऊया. शॅलो वॉटर मेक्स मच नॉइज. उथळ पाण्याला खळखळाट फार. लिहून घ्यायचं इथं. फार डीप वगैरे असणार जे पाणी असतं, खोलवर पाणी असतं ना, शांततेत वाहत असतं. बरोबर? आवाज वगैरे होत सुद्धा नाही. त्याचा काही ठिकाणी त्याचं हे असतं बघा, गोल गोल फिरणारा एखादा भवरा असतो. तो भवरा कुठे आणि तो कसा एखाद्याला बुडवेल हे सुद्धा कळत नाही. ते वैशिष्ट्य आहे त्या खोल पाण्याचं. आणि हे शॅलो वॉटर म्हणजे काय? जे वरून पळणारं जे पाणी असतं, जे तुम्ही बघा कुठेही ज्याला खोली नसते वगैरे, शॅलो वॉटर, उथळ उथळ पाणी. सो उथळ पाण्याला खळखळाट फार असं आपण मराठीमध्ये म्हणतो, तो अर्थ आहे. नेक्स्ट, अ बॅड वर्कमॅन quarrels with his tools or a bad workman blames his tools. नाचता येणार अंगण वाकड, म्हणजे नाचताच येणार म्हणायचं की नाही, अंगणच वाकड आहे, मी काय करणार, मी कसं नाचू इथं. अ बॅड वर्कमॅन quarrels with his tools. जो कोणी काम करणारा आहे तो त्याच्या टूल्स जे आहेत, त्याचे काय काम करायचे काय म्हणता येईल, हत्यार वगैरे जे आहेत त्याला ब्लेम करतो. अरे तुला काम येत नाहीये, इतर गोष्टीला कशाला नाव ठेवतो? ओके. अ बॅड वर्कमॅन quarrels with his tools. अ बॅड वर्कमॅन blames his tools. द चाइल्ड इज फादर ऑफ मॅन. चाइल्ड हा बापाचा काय? माणसाचा बाप आहे. ओके, समजून घ्या आणखी. कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज बिफोर. एखादी घटना जर घडणार असेल तर त्याच्या अगोदरच काय होतं ना, त्याची माहिती मिळायला वगैरे लागते. आता बघा बरं का, याच्याकडून मी करेक्ट मिनिंग कडे जातोय. कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज बिफोर. एखादी घटना भविष्यामध्ये घडणार आहे, परंतु त्याच्या अगोदरच आपल्याला त्याच्या संबंधी थोडी थोडी माहिती कळायला लागते किंवा तशा प्रकारे जाणवायला लागते.
मग आपण म्हणतो ना, बाळाचे पाय पिंजऱ्यात, काय बाळाचे पाय पिंजऱ्यात दिसतात वगैरे असं काहीतरी आहे ना. एकच मिनिट, मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो बघा. 244 239, गिव्ह मी अ सेकंड. एक्झॅक्ट जे आहे ते तुम्हाला सांगतोय. द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. येस, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बरोबर, मराठीमध्ये आपल्याकडे तीच तर म्हण आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे काय बरं, लेकरू बाळ हे मोठं झाल्यानंतर काय करणार आहे ते आपल्याला लहानपणीच कळायला लागतं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय, पुढे चालून तो कसा वागणार आहे, काय करणार आहे वगैरे आपल्याला लहानपणी, तो लहान असतानाच कळायला लागतं. त्याला म्हणायचं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज बिफोर द चाइल्ड इज फादर ऑफ मॅन. लिटल थिंग्स प्लीज लिटल माइंड्स. जर काय म्हणता येईल, मानसिकताच असेल की नाही नाही लहान सहान गोष्टीमध्ये समाधान मानण्याचे, तर भेटणार सुद्धा लहान सहान गोष्टीच आहे. स्टीव्ह जॉब्स म्हणतो स्टे हंग्री, आणि ती काहीतरी आहे बघा पुढे, स्टे फुलिश स्टे हंग्री वगैरे असं काहीतरी बोलतो. नेहमी स्टे हंग्री का म्हणतो तो, कारण लहान सहान गोष्टींनी समाधानी नाही व्हायला पाहिजे. नेहमी भुकेले राहा. म्हणजे काय, तुम्ही नवनवीन काहीतरी शिकायला पाहिजे, नवनवीन गोष्टी अचीव करायला पाहिजे, चांगल्या चांगल्या गोष्टी अचीव करायला पाहिजे. स्टे हंग्री स्टे फुलिश. ओके, लिटल थिंग्स प्लीज लिटल माइंड्स. आता याचा मराठीमध्ये असं एक हे होतं, कोल्हा काकडीला राज. लिटल थिंग्स प्लीज लिटल माइंड्स. कोल्ह्याला काय, काकडीला सुद्धा तो राजी होईल. बरोबर, कोल्हा काकडीला राजी. लिटल थिंग्स प्लीज लिटल माइंड्स. मनी मेक्स द मेअर गो. दाम करी काम. बरोबर का, मनी मेक्स द मेअर गो. सगळा खेळ इथं आहे, पैशाने सगळे काम होतात. मनी मेक्स द मेअर गो. ट्रूथ विल बी आउट. सत्य हे बाहेर येईलच. म्हणजे हे साधे सोपे गोष्टी आहेत, हे तुम्हाला कुठे कुठे वापरता येतील वगैरे. अशा सुद्धा काही म्हणी वगैरे घेतलेल्या आहेत. एसे मध्ये वगैरे असेल, तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचा नंतर विचार केला तर. ट्रूथ विल बी आउट किंवा ट्रूथ विल आउट. सत्य हे एक ना एक दिवस बाहेर येईलच. A little learning is a dangerous thing. Half knowledge is a very dangerous thing. एखाद्या गोष्टीचं अर्धवट ज्ञान फार धोकादायक असतं. राईट. A little learning is a dangerous thing. Half knowledge is a dangerous thing. Got it? There is no rose without a thorn. We want a thorn but without a rose. No, we want a rose without a thorn. उलट झालं होतं माझ्याकडून. There is no rose without a thorn. काट्याशिवाय गुलाब नाहीत. आपल्याला गुलाब हवंय परंतु काटे नको. आपल्याला फेब्रुवारी सेलिब्रेट करायचा आहे परंतु बाकीचे 11 महिने काही वैताग नको. खरं की नाही. देर इज नो रोज विदाउट अ थॉर्न. काटेशिवाय गुलाब नाहीये. म्हणजे बघा, आता गुलाब तुम्ही, आता मी फेब्रुवारीचं उदाहरण तुम्हाला का दिलं, मी आपल्या भाषेत बोलतोय. मी शिकवताना सुद्धा काय करतो ना, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्या संबंधाने बरेचसे उदाहरण सांगतो. ज्यावेळी मी जर समजा एक म्हाताऱ्या माणसांमध्ये बोलायला बसलो, गप्पा मारायला जर बसलो, त्यांना ब्रेकअप पॅचअप असे जर शब्द वापरून जर सांगितलं, तेव्हा म्हणते मेल्या मोडते ओढीतून, तू काय कोणती भाषा बोलायला लागला आमच्या समोर. बरोबर आहे की नाही. मग आपल्या समोर आपल्याला जेव्हा आपल्या आजूबाजूचे मुलं जे आहेत, मुली आहेत, त्यांच्या आजूबाजूला समाजामध्ये जे घडतंय त्या भाषेत बोलणं आणि समजून सांगणं गरजेचं. बाकी नाहीतर मग ती आध्यात्मिक भाषा वगैरे पण आणू शकतो, त्याचा उपयोग नाही. ते फार काय होईल, मग समजणारच नाही ना. आणि जर एखादी गोष्ट समजून सांगायची म्हटलं तर समोरच्यांच्या शब्दांमध्ये भाषेमध्ये सांगायला पाहिजे. राईट. देर इज नो रोज विदाउट अ थॉर्न. म्हणजे काय, काट्यांशिवाय गुलाब नाही. हे समजून घ्या. आणखी पद मोठं पाहिजे, डेप्टी कलेक्टर व्हायचंय, DYSP वगैरे व्हायचं, म्हणजे काय रोज पाहिजे विदाउट अ थॉर्न. त्यासाठी लागणारे कष्ट नको, पण ते पाहिजे. सब रजिस्टर व्हायचं, पद चांगलंय आहे, सब रजिस्टर व्हायचं. अरे पण अभ्यास करावा लागणार ना तेवढा.
रोज पाहिजे, थॉर्न नको. देर इज नो रोज विदाउट अ थॉर्न. काट्याशिवाय गुलाब नाही. नेक्स्ट, व्हेन इन रोम नाही या, एवढे एक तुम्ही टायपिंग एरर झालेला आहे तो करेक्ट करून घ्या. व्हेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू. जेव्हा तुम्ही रोम मध्ये राहताय, मग रोमन्स जसे राहतात तसं तुम्हाला राहावं लागेल. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या सर्कमस्टान्सेस नुसार तुम्हाला काय करावं लागेल, वागावं लागेल, राहावं लागेल. बरोबर आहे का? त्यानुसार बदलावं लागेल. आता इथून पुढे साधारणतः 25 इडियम्स आहेत, 26 इडियम सॉरी प्रोव्हर्ब्स आहेत. त्यांचे मिनिंग्स इंग्लिशमध्ये सांगितलेले आहेत बघा. आतापर्यंत फक्त प्रोव्हर्ब्स घेतल्या, त्यांचे इंग्लिशमध्ये मिनिंग दिलेले नव्हते. इथून पुढचे साधारणतः 26 इडियम्स ज्या आहेत, सॉरी प्रोव्हर्ब्स आहेत, त्यांचे मिनिंग्स इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. अडॅप्ट टू, अडॅप्ट नंतर टू हे प्रिपोजिशन येतं, लक्षात घ्यायचे. अडॅप्ट टू द कस्टम्स ऑफ द प्लेस यू आर इन. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणच्या प्रथा, परंपरा, रूढी, काय काय कस्टम्स असतील, जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला अनुकूलन, त्या परिस्थितीशी अनुकूलन करून वागावं लागेल, राहावं लागेल. गॉट इट? नेक्स्ट, यू कांट जज अ बुक बाय इट्स कव्हर. काय? पुस्तकाचं कव्हर पाहून ठरवता येत नाही त्यामधील कॉन्टेंट काय आहे. म्हणजे काय? वरून वरून ठरवता येत नाही तुम्हाला की एखाद्या गोष्टी, एखादी बाब काय असू शकेल. कळतंय का? डोंट फ्रॉम ओपिनियन, डोंट फॉर्म आहे, फ्रॉम नसतं. डोंट फॉर्म ओपिनियन्स बेस्ड ऑन अपिअरन्स. फक्त वरून वरून दिसण्यावरून तुम्ही तुमचे मत तयार करू नका. त्याला म्हणतात यू कॅन्ट जज अ बुक बाय इट्स कव्हर. इथं फ्रॉम नाही, फॉर्म आहे. फॉर्म म्हणजे तयार करणे. डोंट फॉर्म ओपिनियन्स बेस्ड ऑन अपिअरन्स. गॉट इट? जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स म्हणजे कोणताही, हे बघा, एखादी व्यक्ती असते, त्याला कुठेही ठेवा तो सगळ्या ठिकाणी फिट होतो. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. पण तो मास्टर ऑफ नन, मास्टर कोणत्यामध्येच नाही. आता आपल्याकडे बघा, आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसची डिमांड काय आहे की स्पेशलाइज्ड लोक नको, जनरल अभ्यास असला पाहिजे सगळ्या गोष्टींचा. म्हणून तुम्ही पाहिलं असेल युपीएससी असेल, एमपीएससी असेल, सिलेबस मध्ये सगळ्या विषयांचा अभ्यास असतो. म्हणजे काय? सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे. स्पेशलाइज्ड नको त्यांना, फक्त डॉक्टर्स नको, फक्त इंजिनियर्स नको. काही काही ठिकाणी स्पेशलाइज्ड पाहिजे असतं बघा. म्हणजे आपल्याकडे इकॉनॉमिक सर्व्हिस आहे, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस, तिथं डिमांड तशी आहे ना. तिथं सिलेबस सुद्धा लिमिटेड आहे. बरोबर का? ग्रुप बी ची एक परीक्षा असते RBI ची, त्याच्यासाठी सुद्धा स्पेशलाइज लोक पाहिजेत. मग ते स्पेशलाइज वेगळं आणि हे आहे जनरलाइज. मग अशी एखादी व्यक्ती, समवन हू कॅन डू मेनी थिंग, भरपूर सगळ्या गोष्टी करू शकतो एखादा व्यक्ती, बट इज नॉट अन एक्सपर्ट इन एनी. परंतु तो कोणत्याही गोष्टीमध्ये एक्सपर्ट नाहीये. सगळ्या गोष्टींमध्ये तो सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो, सगळ्या गोष्टींमध्ये काम करू शकतो, पण तो कोणत्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट नाहीये. त्याला काय म्हणतो आपण? जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन. कोणत्या गोष्टीमध्ये तो मास्टर नाहीये असा. द स्क्विकली व्हील गेट्स द ग्रीस. बघा, व्हील म्हणजे काय? चाक किंवा चाक. द स्क्विकी, स्क्विकली असं माझ्याकडून चुकून प्रोनाउन्सिएशन झालं. द स्क्विकी, स्क्विकी म्हणजे काय? एखादं असं चाक असतं, ते काय असतं? कर कर आवाज करत असतं बघा, कर कर आवाज करणारे. एखाद्या सायकलचं असेल, बाईकचं असेल, आपली बैलगाडी असते त्या गाडीचं असेल, जे चाक जास्त कर कर करत असतं त्याला आपण जाऊन ग्रीस लावतो. का? ग्रीस लावणे म्हणजे काय माहिती तुम्हाला? ग्रीसिंग करणं वगैरे, गाडीला ग्रीसिंग वगैरे करतात त्यालाच का ग्रीसिंग करतो बरं, की ऑइलिंग का करतो? द स्क्विकी व्हील गेट्स द ग्रीस. जे नोटिसेबल असतं ना ते जास्त नोटीस होतं. द मोस्ट नोटिसेबल प्रॉब्लेम्स गेट अटेन्शन. जे नोटिसेबल आहेत प्रॉब्लेम्स वगैरे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं, कारण ते नोटीस होणारे आहे. कळतंय का? द स्क्विकी व्हील गेट्स द ग्रीस. आवाज करणारा चाक जर असेल तर त्यालाच आपण ग्रीसिंग करतो, पण ते नोटीस होतंय ना सातत्याने, म्हणून त्याच्याकडे आपलं लक्ष जातं. कळालं का? नेक्स्ट, डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. आता बघा, सोपं आहे बरं का. एक
4-5 किलोमीटरवरती ब्रिज आहे एखादा आणि तुम्ही तेवढ्या अंतरावरती आहात 5 किलोमीटर दूर, तुम्ही लगेच चढायला सुरुवात करणार आहेत का त्या ब्रिजवरती? नाही. लगेच क्रॉस करणार आहेत का तो ब्रिज? नाही. का? तो ब्रिज आल्याशिवाय आपण कसं क्रॉस करणार ना? आणि तेच सांगितले, डोंट क्रॉस अ ब्रिज अंटिल यू कम टू इट. जोपर्यंत तो ब्रिज तुमच्या जवळ येत नाही तोपर्यंत तुम्ही चढू नका. म्हणजे काय? जर प्रॉब्लेम समोर आलाच नाहीये त्याचा विचार का करायचा? डोंट वरी अबाउट फ्युचर प्रॉब्लेम्स बिफोर दे हॅपन. काही घडलंच नाहीये मग त्याचा विचार का करत बसायचा? राईट. भविष्यामध्ये एखादी काय अडचण माझ्यासमोर उभी राहील मग मी कसं करणार? मला कळत नाही. अरे प्रॉब्लेम आलाय का आणखी? नाही आलाय. डोंट मेक अ माउंटेन आउट ऑफ अ मोल हिल. मोल हिल म्हणजे काय? एखादी छोटी टेकडी आहे किंवा छोटास एखादी टेकडी असेल किंवा त्यापेक्षाही एक काय म्हणता येईल, टेकडीपेक्षाही छोटासा काय, टेकडीपेक्षा छोटस काय असतं, डोंगराचा वगैरे छोटासा भाग, तसं काहीतरी आहे. आणि त्याच्यापासून काय तयार करणं? माउंटेन. माउंटेन म्हणजे काय? एखादा मोठा पर्वत तयार करणं. म्हणजे आपण त्याला याच्यामध्ये म्हणतो बघा, हिंदीमध्ये म्हणतात राई का पर्वत करणं. नाही, अरे मराठीतच आहे ते. हिंदी कुठलं? राईचा पर्वत करणे मराठीतच आहे ना. मी काय करायला लागलो तो मला कळलं. हिंदीतून हिंदी इंग्लिश मिक्स करून वगैरे काहीतरी प्रहोप तयार करायला लागलो. चुकून झालं ते. एखादी टेकडी असेल किंवा एखादा छोटासा ढिगारा असेल. टेकडी आहे छोटीशी, एक छोटासा ढिगारा वगैरे आहे असा, आणि सांगायचं की नाही काय मोठा पर्वत होता. अरे म्हणजे काय करताय तुम्ही? एक्झॅजरेट करताय, जास्त आहे म्हणून सांगताय. बरोबर? अतिशयोक्ती करताय. डोंट मेक अ माउंटेन आउट ऑफ अ मोल हिल. अरे मोल हिल छोटीशी टेकडी आहे, छोटासा ढिगारा आहे, त्याच्यापासून तुम्ही काय करताय? माउंटेन आहे म्हणून सांगताय. राईट. डोंट एक्झॅजरेट अ स्मॉल इश्यू. प्रॉब्लेम छोटासा आहे मोठा करून सांगणे. राईचा पर्वत करणे. लिहून घ्या मराठीमध्ये, राईचा पर्वत करणे हे त्याचं मराठीमध्ये होऊ शकेल. डोंट मेक अ माउंटेन आउट ऑफ अ मोल हिल. एम्प्टी वेसल्स मेक द मोस्ट नॉइज. आपण पाहिलंय शालो वॉटर मेक्स मच नॉइज. उथळ पाण्याला खळखळाट फार. होप फॉर द बेस्ट, प्रिपेअर फॉर द वर्स्ट. नेहमी आशावादी राहा, नेहमी चांगलं घडेल अशा आशेने राहा. परंतु जर गोष्टी प्लॅन नाही घडल्या तर मग काही चुकीचं घडू शकतं किंवा वाईट घडू शकतं. त्यासाठी सुद्धा तयार राहा. माझा एक मित्र आहे म्हणजे कॉलेजमधील सुद्धा सिनियर, आणि आम्ही UPSC CDS आणि SSB ची तयारी करत असताना सुद्धा तो आम्हाला गाईड करायचा. तो नेहमी म्हणायचा होप फॉर द बेस्ट, प्रिपेअर फॉर द वर्स्ट. तो एक शिक्षक आहे सध्या, चांगल्या ठिकाणी शिकवतोय, इंडस इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवतो. होप फॉर द बेस्ट, प्रिपेअर फॉर द वर्स्ट. बी ऑप्टिमिस्टिक बट ऑल्सो रेडी फॉर प्रॉब्लेम्स. ऑप्टिमिस्टिक राहा, आशावादी राहा. याचं सिनॉनिम लिहून घ्या. होपफुल, sanguine, be optimistic but also ready for problems. It takes two to tango. आता इथं फक्त साइड्स नाही, इथं लिहून घ्या both sides are responsible in a conflict or relationship. आपण म्हणतो ना काही घडायला काय दोन, म्हणजे भांडण असेल तर एका हाताने टाळी वाजत नाही, असं आपण मग जसं पाहिलं त्याचप्रमाणे एका हाताने टाळी वाजत नाही. कोणती गोष्ट घडायला, वाद असेल, भांडण असेल किंवा रिलेशनशिप म्हटलंय, त्यासाठी दोन साईड लागतात, दोन्ही साईडची इन्व्हॉल्वमेंट असते आणि दोघं सुद्धा जिम्मेदार असतात. इट टेक्स टू टू टँगो. समजलंय का? किती लागतात? टू. इट टेक्स टू टू टँगो. कोणत्याही कॉन्फ्लिक्ट साठी असेल त्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते, दोन साईडची आवश्यकता असते. नेक्स्ट, मायझरी लव्स कंपनी. सॅड पीपल लाईक टू बी विथ अदर्स हु आर ऑल्सो सॅड. एखादी दुःखात असणारी व्यक्ती आहे, ती मला सांगा हसी मजाक करणाऱ्या आनंदी लोकांमध्ये जाऊन बसेल का? नाही. त्याच्यासाठी लाईक माइंडेड कोण आहे? जी आणखी एखादी दुःखात असणारी व्यक्ती आहे, समदुःखी आहे, एखादा सिंगल पोरगा आहे. सिंगल म्हणजे एकटाच अभ्यास करणार. ओके.
ग्रुप डिस्कशनला वगैरे कोणी बरोबर नसतं, सिंगल अभ्यास कर. दुसराही त्याच्याबरोबर जाईल आणि म्हणाल की चल यार तुला ग्रुप डिस्कशनला बरोबर कोण नाहीये, आपण दोघं एकत्रित अभ्यास करूयात, माझ्या बरोबर कोण नाही, बरोबर. सो मायझरी लव्स कंपनी. समदुःखी लोक एकत्र येतात अशा अर्थाने. सॅड पीपल लाईक टू बी विथ अदर्स हु आर ऑल्सो सॅड, दुःखी असणार. वन मॅन्स ट्रॅश इज अनदर मॅन्स ट्रेजर. व्हॅल्यू इज सब्जेक्टिव्ह. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं महत्व फार असेल, त्याच गोष्टीचं महत्व दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला फार कमी असेल. कळाले का? एखाद्या व्यक्तीला समजा एक्स ही गोष्ट आहे, या वस्तूची व्हॅल्यू ए साठी जास्त आहे, तिला त्याची किंमत फार आहे. त्या गोष्टीची किंमत दुसऱ्याला नाहीये, बी या व्यक्तीला त्याची किंमतच नाहीये. असं होऊ शकतं ना. एखादा कारागीर आहे. आता तुम्हाला सांगतो एक स्टोरी, लहान असताना मी कीर्तनामध्ये ऐकलेली, की एक मेंढपाळ होता आणि त्या मेंढपाळाला, मला वाटतं द अल्केमिस्ट मध्ये सुद्धा असं थोडंफार आहे, पण ते साईडला ठेवूयात आपण. मेंढपाळ होता, त्या मेंढपाळाला एक अशी एक वस्तू सापडली, प्रचंड मजबूत वगैरे होती. त्याने ती घेतली वगैरे, त्याच्यामध्ये फार कष्ट घेऊन वगैरे त्याला असं छिद्र पाडलं आणि ते त्या मेंढीच्या गळ्यामध्ये वगैरे बांधलं. आता अर्थात ती एक स्टोरी बनवलेली आहे. त्याला सापडलेला मोठा हिरा, त्या हिऱ्याला त्याने, आता हिरा मजबूत आहे मला सगळं माहिती आहे, म्हणजे सगळं माहिती असं नाही, परंतु माहिती आहे की हिरा मजबूत वगैरे असतो, पण त्याला त्याने छिद्र वगैरे पाडलं आणि ते मेंढीच्या गळ्यात बांधलं, त्याला त्याची किंमतच नाही ना. कळालंय का? त्याची किंमत असतात त्यातील जो जाणकार आहे, मग तो सोनार असेल किंवा त्याचा व्यवसाय करणारा जो ट्रेडर वगैरे आहे, त्याला त्याची किंमत आहे, बरोबर. म्हणजे व्हॅल्यू इज सब्जेक्टिव्ह. आज माझ्यासाठी रिमोट आहे, पेन आहे, याची प्रचंड व्हॅल्यू आहे, माझं सगळं त्याच्यावरती. पोट पाण्याचा विषय, बरोबर. व्हॅल्यू इज सब्जेक्टिव्ह. वन मॅन्स ट्रॅश इज अनदर मॅन्स ट्रेजर. समजलंय का? एखाद्या एखाद्या व्यक्तीने फेकून दिली एखादी गोष्ट, की हा आता मला याचा यूज नाहीये, पण त्याने जे फेकलंय कचरा म्हणून, त्यातून दुसरी एखादी व्यक्ती काहीतरी प्रचंड चांगलं निर्माण करू शकते. वन मॅन्स ट्रॅश इज अनदर मॅन्स ट्रेजर. गॉट इट? नेक्स्ट, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. याच्यामुळेच काय लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये अडथळे निर्माण झाले, अडचणी झाल्या. वी फॉरगेट दॅट वी डोंट सी. बऱ्याचदा असं होतं बघा. तर ते अगोदर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप वगैरे मी बोललेलो, त्याला साईडला ठेवूया, तो हसी मजाकचा विषय असतो किंवा ते खरं सुद्धा आहे. तर चला, एक एक भाग त्यातील सत्यता आहे त्याच्यामध्ये. पण आता हे समजून घ्या, वी फॉरगेट व्हॉट वी डोंट सी. बऱ्याचदा बघा, तुम्ही पाहिलं असेल ना, जनरली आपल्याला असं होतं की जे आपल्या नजरेसमोर नाहीये त्याचा आपल्याला हळूहळू विसर पडायला. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. जे दिसत नाहीये ते डोक्यातून जातं, आपल्या डोक्यात जातं नाही, डोक्यात जाण्याचा अर्थ वेगळा, डोक्यातून जात. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. वी फॉरगेट व्हॉट वी डोंट सी. नेक्स्ट, द बेस्ट थिंग्स इन लाईफ आर फ्री. आयुष्यामधील सर्वात चांगल्या ज्या गोष्टी आहेत ना, फ्री ऑफ कॉस्ट आहे. प्रेम करणं, सगळ्यांवरती प्रचंड प्रेम करा. हो, थोडं जपू ना, मी जे सांगतोय. सगळ्यांवरती प्रचंड प्रेम करायचं म्हणजे मित्रांवरती प्रेम करा, घरच्यांवरती प्रेम करा, आपल्या आजूबाजूला जे असतील त्यांच्यावरती प्रेम करा. पण प्रेम करायचा अर्थ लगेच घेऊ नका, प्रेमच करायचा आता सगळ्यावरती प्रेम करायचं. ओके, असं नाही. प्रेम काय, हात से हात मिलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम करत चालायचं. मग द बेस्ट थिंग्स इन लाईफ आर फ्री. काय? लव, फॅमिली, जॉय म्हणजे आनंद वगैरे. दी डोंट कॉस्ट मनी. पैसा नाही लागत हो त्याला, ते फ्री मध्ये आहे. नेक्स्ट, टाइम हिल्स ऑल वुंड्स. वेळेनुसार कितीही मोठं दुःख असेल, किती मोठी जखम असेल, ती सुद्धा नीट होते. किंवा जसं जसं टाइम जातो तसं तसं मोठा प्रॉब्लेम जरी असेल तरी सुद्धा आपण त्याच्यातून बाहेर पडतो. आपल्याकडे हा एक शब्द आहे, हे तुमच्या भाषेतच सांगतोय, गरजेचं आहे तुमच्या भाषेत सांगणं. हे झाल्याच्या नंतर
काही दिवस वेळ सगळ्यांसाठीच, असं माझे म्हणजे प्रत्येकासाठी हा वेळ काय होतो, खराब जातो, प्रचंड अवघड जातो. त्यातून बाहेर पडणं, मूव्ह ऑन कर, अरे तुमचा आणखी एक शब्द आहे, मूव्ह ऑन करणं, हे फार अवघड जातं बऱ्याच लोकांना. परंतु वेळेनुसार मूव्ह ऑन सगळेच होतात. मी असं मूव्ह ऑन एक 7-8 वेळेस केलंच ना. ओके, कारण हे 7 ते 8 वेळेस घडलं म्हणून हे 7 ते 8 वेळेस करावं लागलं. ठीक आहे, पर्सनल गोष्टी नाही बोलायला पाहिजे, पण चला तुम्ही आपले माणसं आहेत तर चला, घरच्यांपासून काय लपवायचं सांगा बरं, ओके नाही. आलं का लक्षात? वेळेनुसार काय होतं ना, त्या आठवणी वगैरे अंदूक व्हायला लागतात, आपण त्याच्यातून बाहेर पडतो. टाइम हिल्स ऑल वुंड्स, म्हणून मी नेहमी सांगतो, मी दुसरा एक पार्ट म्हणजे शिकवण्याबरोबर जो भाग करतो ना मी टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सुद्धा, विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नेहमी असतोच. विद्यार्थ्यांचे जेव्हा कॉल्स वगैरे येतात, मग त्यावेळेस त्यांना जे थोडक्यात समुपदेशन असतं, कोणी टेन्शन मध्ये असतं, कोणाचा स्कोर कमी येतो, काहीही होतं बघा, पर्सनल आयुष्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे काही चालू असतं. त्यावेळेस मी जेव्हा विद्यार्थ्यांशी बोलतो वगैरे, तेव्हा हेच सांगतो बघा, टाइम हिल्स ऑल वुंड्स. आर्थिक परिस्थिती, आर्थिक अडचण असेल, आता बघा मी काय आर्थिकदृष्ट्या सगळ्यांनाच मदत करू शकेल असं नाही, पण हे सांगत असतो की काही दिवस थोडंसं समजून घ्या, जसं वेळ जाईल ना तसं तुम्ही त्याच्यातून बाहेर पडाल. ओके, टाइम हिल्स ऑल वुंड्स. यू कॅन लीड अ हॉर्स टू वॉटर बट यू कांट मेक इट ड्रिंक. साधी सोपी गोष्ट आहे. गावाकडून आई वडील मुलांना सांगतील की तुम्ही जा पुण्याला अभ्यास करायचा तर करा, काय महिन्याच्या महिन्याला पैसे लागतील, क्लासेसला पैसे लागतील, तुमचं मोबाईल वगैरे तुम्हाला नवीन घ्यावं लागेल, लॅपटॉप घ्यावं लागेल, नोट्स काय पुस्तकाला खर्च लागेल ते करा, पुण्यामध्ये जावा राहावा, औरंगाबादला जावा, नागपूरला कुठं राहायचंय ते राहा, पण अभ्यास करा. म्हणजे काय, तुम्हाला सगळे मदत करतील ते. अभ्यास कोणाला करायचा आहे, तुम्हाला स्वतःला करायचं, हेच सांगितलंय. यू कॅन लीड अ हॉर्स टू अ वॉटर. मी या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून सुद्धा सगळं मटेरियल उपलब्ध करून देईल, एक गाईडलाईन तयार करून देईल प्रत्येक टॉपिकचे. एमपीएससी PYQ असेल त्याचे लेक्चर्स असतील, त्यानंतर साधारणतः एक्स्ट्रावाले लेक्चर्स असतील, एक्स्ट्रा पुढे मटेरियल दिलेलं आहे, हे सगळं पाठ तयार करून दिलेलं आहे, तुम्हाला आणून उभं केलेलं आहे. मग आता सगळं मटेरियल व्यवस्थित वापरायचंय, त्याच्यावरती काम करायचंय, त्याचे रिव्हिजन्स करायच्यात. आता हे रिव्हिजन्स वगैरे करणं तर मी तुमच्याकडून करून घेऊ शकत नाही ना प्रत्येकाच्या घरी येऊन, बट यू कांट मेक अ ड्रिंक, मेक इट ड्रिंक. तुम्ही एखाद्या घोड्याला पाण्याच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाऊ शकता, पाण्याचा हौद जिथं असेल तिथपर्यंत घेऊन जाऊ शकता, पण त्याला पाणी तर नाही पाजू शकत ना, की आता घे ना एक घोट, घे दुसरा घोट. अरे कळाल तुम्हाला, त्याला तुम्ही पाण्याच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाऊ शकता पिण्यासाठी, त्याला पाजू तर शकत नाही, त्याच्या नरड्याच्या खाली आपण हे करणार आहेत का, ओतणार आहेत का, नाही, त्याला प्यायचंय ते. कळालं का आता? यू कॅन लीड अ हॉर्स टू अ वॉटर बट यू कांट मेक इट ड्रिंक. यू कॅन ऑफर हेल्प बट कांट फोर्स समवन टू ऍक्सेप्ट इट. हा दुसरा त्याचा अर्थ झाला. तुम्ही एखाद्याला मदत करू शकता, मदत ऑफर करू शकता, त्याला घ्यायची का नाही त्याने ठरवायचं. मी तुम्हाला लेक्चर सिरीज उपलब्ध करून देतोय, तुम्ही त्याच्यावरती काम करायचं की नाही तुम्ही ठरवायचे. मटेरियल किती दिले तुम्ही चेक करा, पीडीएफ सगळ्या प्रिंट आउट करून घ्या. अ पेनी सेव्ड इज, इथे इन नाही, इथे इज आहे. अ पेनी सेव्ड इज अ पेनी अर्न्ड. तुम्ही पैसा सेव्ह करताय म्हणजे काय, तुम्ही पैसा कमावताय, आणि हे सत्य आहे आयुष्यामध्ये. सेव्ह करणं फार गरजेचं. माझ्याकडे होत नाही तो वाग वेगळा, हळूच आवाजात बोललोय. ओके, अ पेनी सेव्ड इज अ पेनी अर्न्ड. एक एक रुपया सेव्ह केला म्हणजे काय होतं ना, तुम्ही एक एक रुपया जुळवलाय, म्हणजे तुम्ही तो कमावलाय, अर्थ थोडक्यात असं त्याचा अर्थ. ओके, सेव्हिंग मनी इज ॲज व्हॅल्युएबल ॲज अर्निंग इट. पैसा कमावणं जितकं महत्वाचं आहे किंवा मौल्यवान आहे, त्याच तुलनेने पैसा सेव्ह करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ज्याचं काय म्हणतो आपण, शेवट चांगला होतो ना, ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं. आता आम्ही आमच्या बरोबरचे इतके सगळेजण पाहिले, ज्यांना ज्यांना सगळ्यांनी प्रचंड राडे केले, काय करायचं नाही ते केलं,
PSI झाले, कोणी DYSP झालं, तहसीलदार झालं, डिप्टी कलेक्टर झालं. पण एकदा तिथं पोहोचले ना तुम्ही, शेवट चांगला झाला. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिन गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. दिस आहे बरं का. आणि तो दिस गोड झाल्याच्या नंतर बघा, एव्हरीथिंग इज फेअर. सगळं काही चांगलं. ज्याला लोक शिव्या घालत होते ती त्याच्या पाया पडायला लागतात, हात मिळवायला लागतात, त्यांना सगळं ते चांगलं वाटायला लागतं. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. म्हणून काय, शेवट चांगला झाला पाहिजे. मेन्सचा अभ्यास त्याच्यामुळे चांगला करायचा. सरळची परीक्षा देत आहे, अभ्यास चांगला करायचा. अ गुड एंडिंग मेक्स एव्हरीथिंग ओके. बरोबर का? चांगला शेवट जर झाला तर सगळं काही ओके आहे, असं त्याचा अर्थ. नेक्स्ट, बेटर सेफ दॅन सॉरी. शेवटी काही घडल्यानंतर सॉरी म्हणण्यापेक्षा सुरुवातीला सेफ राहा. कोणा गाडी फास्ट चालवायची आणि कोणाला धडकायचं आणि म्हणायचं सॉरी सॉरी सॉरी. पायाने ब्रेकच नाही लागला. हो सॉरी 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 ना दादा, पायाने ब्रेकच नाही लागला. बेटर सेफ दॅन सॉरी. इट्स वायझर टू बी केअरफुल दॅन टू टेक रिस्क. पायाने ब्रेक लावायचे आणि ती रिस्क घेण्यापेक्षा अगोदर हाताने ब्रेक लावायचा ना दीदी. कळालं का? इट्स वायझर टू बी केअरफुल दॅन टू टेक रिस्क. गॉट इट? नेक्स्ट, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. ज्यावेळी वाईट प्रसंग येतो, वाईट अडचणीचा काळ वगैरे येतो, त्यावेळी माणसाने आशावादी राहायला पाहिजे. काही ना काही चांगलं घडत असतं, काही ना काही चांगलं शिकायला मिळत असतं. विवेकानंद एका ठिकाणी म्हटले होते, ज्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये एखादी वाईट गोष्ट घडत नाही, मी समजतो की माझ्या आयुष्यामध्ये त्या दिवशी मला नवीन काहीच शिकायला भेटलं नाही. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की काहीतरी चुकीचं घडलंय, वाईट घडलंय, याचा अर्थ समजून घ्यायचा मला शिकण्यासाठी संधी मिळाली. ओके, बघा आता मी बोलता बोलता विवेकानंदांना आणलं बरं, त्याच्यामुळं सांगितलंय तेवढं तरी लक्षात ठेवायचं. बॅड टाइम्स ऑलवेज हॅव सम होप. वाईट काळातून काहीतरी आशा असतेच. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. इफ इट एंट ब्रोक डोंट फिक्स इट. आणि जे घडलंच नाही त्याच्यावरती रिपेअर करण्याचे उपाय शोधण्याची काय आवश्यकता आहे? डोंट चेंज समथिंग दॅट ऑलरेडी वर्क्स. काय गरज आहे का? रिमोट व्यवस्थित चालतोय ना, काय त्याला लुडबुड करण्याची आवश्यकता आहे? त्याला वाजवायचं, ते सेल टाकायचे, चार्ज होते का कुठून? चालतंय ना सगळं व्यवस्थित. इफ इट एंड ब्रोक डोंट फिक्स इट. जर ते तुटलेलं नाही त्याला जोडण्याची काय आवश्यकता? कळालं? प्रॉब्लेमच आलेला नाहीये, प्रॉब्लेम काही तयारच नाही झालाय, त्याच्यावरती काय काम करायचे? कशाला त्याच्यामध्ये सोल्युशन शोधायचे? बरोबर? लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. ओके, म्हणजे मी मेडिसिन घेतली लगेच, तुम्ही घेत चला. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. लाफिंग इज गुड फॉर युअर हेल्थ अँड मूड. मूड हा आपल्या ग्रामर मध्ये टॉपिक आहे. ओके, थोडक्यात हसणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे. दॅट्स इट. लुक बिफोर यू लिप. ज्यावेळी तुम्हाला एखादा पाऊल उचलायचंय, पाऊल टाकायचंय, त्यावेळी समोर जागा, म्हणजे समोर बघा. म्हणजे काय? तुम्हाला एखादी कृती करायची, त्यावेळेस त्याच्यावर कृती करण्या अगोदर विचार करा. थिंक बिफोर यू ऍक्ट. लुक बिफोर यू लिव. वन स्टेप ऍट अ टाइम. एका वेळी एक गोष्ट किंवा हळूहळू करणे. ओके, डू थिंग्स स्लोली अँड स्टडीली. एका वेळी एक गोष्ट किंवा एखादी गोष्ट हळूहळू, स्टेप बाय स्टेप करणे. वन स्टेप ऍट अ टाइम. इट कॉल्ड स्टेप बाय स्टेप, राईट? काय झालं ना 2015, 16, 17च्या आसपास किंवा 13, 14, 15च्या आसपास त्या अशा वेव्ज आल्या UPSC कडे येण्याच्या. मुलांनी असा ओढ आला सगळा, मुलं सरळ सरळ UPSC करायची. त्यात झाला असं, म्हणजे ती जी जनरेशन आहे 13, 14 पासूनची साधारणतः 20, 22 पर्यंत मुलं प्रचंड आले बघा UPSC कडे, डायरेक्टच UPSC करायचे. आता असं झालं की मुलं ठरवायला लागले की नाही, कंबाईन करू, राज्यसेवा करू, UPSC करू. किमान कंबाईनचा अभ्यास वगैरे करून ठेवू, सरळ सेवेतून आपल्याला एखादं पद मिळेल
आणि मग आपल्याकडे एखादं पद मिळाल्याच्या नंतर आपण राज्यसेवा करू शकतो, युपीएससी करू शकतो. आता युपीएससी आणि राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह एक म्हणजे सेम पॅटर्न नुसार आलेला आहे, बरोबर. स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. आले की धडाधड युपीएससीचा अभ्यास 4-5 वर्ष घालवले नाही, आता टायपिंग करून घेतो. मग टायपिंग करून घेतली, 7,000 जागाला फॉर्म भरले, हुकले ना 7,000 मधून सुद्धा, अशी अडचण नाही व्हायला, राईट. सायलेन्स इज गोल्डन. कधी कधी मौन म्हणजे शांत राहणं हे चांगलं असतं. सर्वार्थ साधन मराठीत म्हणजे थोडक्यात, समटाइम्स स्टेइंग क्वाइट इज बेटर. मौन हे सर्वार्थ साधन आहे. काही काही ठिकाणी मौन धारण करायचं, बोलायचंच नाही. फालतूपणा चालू असतोय, आपल्या आजूबाजूला कोणतरी काहीतरी बोलत असायचं, आपण त्यावेळी शांत बसायचं. हा ठीक आहे, चालू दे, तुमचं चालू दे, यू आर राईट ब्रो, चालू दे, राईट. नेक्स्ट, द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड. म्हणून तर माझ्या हातात पेन आहे, समजले का. द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड. तलवारीपेक्षा पेनामध्ये प्रचंड ताकद. द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड. वर्ड्स अँड आयडियाज आर मोर पॉवरफुल दॅन व्हायलन्स. हिंसेपेक्षा शब्दांमध्ये, कल्पनांमध्ये, वेगवेगळ्या आयडियाजमध्ये प्रचंड ताकद आहे. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. तुम्ही ज्या ऍक्शन्स करता, तुमच्या ज्या कृती घडतात, त्याच कृतींमधून काय त्याचं रिफ्लेक्शन तुमच्यावरती येत असतात. जसं की तुम्ही इतरांबरोबर काही चांगले काम केले, तर इतर लोक सुद्धा तुमच्यासाठी चांगलं काम करतील. तुम्ही दुसऱ्यांच्या प्रती वाईट विचार करता आणि वाईट कृती करता दुसऱ्यांच्या प्रती, ते सुद्धा तुम्हाला सुट्टी देणार नाही, सोडणार नाही, बरोबर. सो इतरांबरोबर चांगलं वागत चला, चांगलं बोलत चला, सर्वांबरोबर चांगलं काम करत चला, कोणाही विषयी द्वेष भावना बाळगायची नाही, एकदम मस्त राहायचं, हसत खेळत एकदम बिनधास्त. बाकी काय होईल ते नंतर. एका चांगल्या अशा पॉझिटिव्ह नोटवरती आपण थांबतोय. इडियम्स हा फक्त गप्पांचा, सॉरी, प्रोव्हर्ब्स हा फक्त गप्पांचा विषय होता. फार काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स वगैरे नव्हतं, पण या साधारणतः तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता एकदा दोन्ही लेक्चर्स करून झाल्याच्या नंतर 106च्या 106 प्रोव्हर्ब्स 15 मिनिटाच्या आत तुमच्याकडून रिवाइज करून झालेल्या पाहिजे. कळतंय का. कळायलाच पाहिजे. ओके, या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.